आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप उमेदवारांचा घराघरात प्रचार, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आज जोरदार प्रचार केला। भाजपचे उमेदवार मोहन वाटवे, निरंजन आवटी, सौ अपर्णा शेटे आणि सौ विद्या नलावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जनहित कॉलनी, दत्त कॉलनी पूर्व व दत्त कॉलनी पश्चिम या परिसरात घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। या घर टू घर प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच विकास कामांबाबत माहिती दिली। यावेळी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपला पाठिंबा व्यक्त केला। या भागामध्ये रस्ते, पथदिवे आणि मूलभूत सुविधांची विकास कामे माजी नगरसेवक निरंजन आवटी व पांडुरंग कोरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। झालेल्या विकास कामांचा उल्लेख करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यापुढेही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत राहण्याचे आश्वासन उमेदवार आवटी, वाटवे, शेटे आणि नलावडे यांनी मतदारांना दिले। घराघरात पोहोचून थेट संवाद साधणाऱ्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील निवडणूक वातावरण अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या प्रभाग 4 मधील प्रचारावेळी नाना शिरोळे, गिरीश देसाई, अनिता रावटे, प्रज्ञा आवटी, स्नेहा वाटवे, जयश्री गाडगीळ, अनघा कुलकर्णी, ज्योती आवटी, प्राची फाटक, पांडुरंग कोरे, राजेंद्र नातू, महेश फोंडे, अथर्व शेटे, संजय चौगले, बाळासाहेब जाधव इत्यादी भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी वार्ड क्रमांक 4 मधला एक मतदार असून गेली अनेक वर्ष या राज्यातनं अनेक नगरसेवक निवडून आले आणि हे 4 जे उमेदवार उभारलेले आहेत त्या माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत व काम करणारे आहेत। त्यांच्यासाठी आम्ही दिवसभर हा प्रचार करतो आणि दिवसभर आम्ही असं पायी हिंडून त्यांच्या मागे प्रचार करून लोकांना लोकांना सांगतो की बाबा मतदान करा कमळाला। दिनांक 15 रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराचा जोर लावलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 सक्षम आणि अभ्यासू असे उमेदवार पक्षानं दिलेले आहेत आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथं मिळतोय। मान्य संदीप आवटे असतील, निरंजन आवटे असतील, सुरेश बापू आवटे असतील, पांडुरंग कोरे असतील, यांनी विकासाची प्रचंड कामं इथं केलेली आहेत। त्यामुळं इथल्या नागरिकांना फारसं काही वेगळं आम्हाला सांगायला लागत नाही। त्यांच्या पुढच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा फारशा अशा अवघड नाहीत आणि त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशाच मागण्या आहेत। आता जे व्हिजन आमचं आहे की केंद्रातनं आणि राज्यातनं खूप चांगल्या योजना वयोवृद्ध लोकांसाठी असतील, महिलांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील, अशा ज्या योजना तळागाळात पोचत नाहीत त्यासाठी आम्ही एक इथं मध्यवर्ती सेंटर निर्माण करून त्या योजना प्रत्येकापर्यंत पोचवून त्याचा लाभ त्यांना घेता येईल असे आमचा प्रयत्न असणार आहे। आणि त्याचप्रमाणे इथं आज आपण जर बघितलं तर पूर्वी आपल्याला रॉकेलच्या आणि याच्या रांगा लावाव्या लागत होत्या। आज उज्ज्वला योजनेमुळे, गॅस योजनेमुळे सगळ्या महिलांना अतिशय सोपं झालं आहे। मिरजेतला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे महिला स्वच्छतागृहांचा, तो अनेक महिन्यांपासून आम्ही लावून धरला आहे आणि निश्चितच ह्या निवडणुकीनंतर सर्वप्रथम तो प्रश्न सोडवला जाईल आणि या प्रभागातील तसेच मिरज नगरातील, शहरातील सगळीच ठिकाणी एक चांगला विकास होऊन ज्याप्रमाणे सांगली म्हणजे चांगली असं म्हटलं जातं आहे तसंच मिरजेचा सुद्धा त्यामध्ये समावेश होईल याची आम्ही नक्की ग्वाही देतो। गेली 5 वर्ष आदरणीय निरंजन आवटी साहेब या प्रभागाचे नगरसेवक आहेत। त्यानंतर त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद मिळालं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रभाग क्रमांक 4 साठी अनेक कामं केली। रस्ते असतील, पाणी असतील, ड्रेनेज असतील, लाईटची सुविधा पुरवणे असेल, रस्त्यांचं चौकांचं सुशोभीकरण असेल, अशी कित्येक कामे त्यांच्या मार्फत झाली आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी अनेक ठिकाणी बोरसुद्धा मारून दिलेले आहेत स्वतः। ह्या पलीकडे जाऊन यावेळी प्रभाग क्रमांक 4 साठी आम्हाला महिला सक्षमीकरणावरती भर द्यायचा आहे आणि महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचं यावेळचं व्हिजन असणार आहे आणि त्यांच्या कलेचा उपयोग त्यांना स्वतःचा इन्कम सोर्स अवेलेबल करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यावरती आमचा यावेळी भर असणार आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-26च्या वार्ड नंबर 7 मधील सर्व अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे
भानुबी जमादार, गणेश माळी, दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे हे चारही उमेदवारांचा प्रचार अतिशय उत्तमरित्या वार्ड नंबर 7 मध्ये सुरू आहे. शिवाजीनगर परिसर आज आम्ही घर टू घर मतदारांच्या भेटी घेण्यासाठी जात आहोत आणि या प्रभागामध्ये अनेक विकास कामं आम्ही केलेली आहेत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला पूर्णपणे मिळत आहे. आज तुम्ही बघितलं नागरिकांचा जो उत्साह आहे, नागरिक सांगतायत की भारतीय जनता पार्टीशिवाय विकास नाही आणि आमचं मत आहे ते विकासाला मत आहे. या शिवाजीनगर परिसरामध्ये जी कामं आहेत किंवा समतानगर परिसर असेल, आमचा वार्ड नंबर 7 संपूर्ण परिसर, वाळवे गल्ली परिसर असेल, नान्नीकर गल्ली परिसर असेल, इसापुरे गल्ली परिसर असेल, शांतीनगर असेल, त्याचबरोबर गंगानगर असेल, हा संपूर्ण हिंदू मुस्लिम कॉलनी असेल, या जनवाडे मळा परिसर, या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकास केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत आणि ते ही विकासाचा विडा त्यांनी उचललेला आहे. त्याचबरोबर आमचे आमदार आदरणीय खाडेसाहेब यांच्या सुद्धा माध्यमातून या परिसरामध्ये प्रचंड कामं झालेली आहेत, शासनाच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं अनेक वेगवेगळ्या सुविधा या जनतेसाठी दिलेल्या आहेत. यामध्ये उज्ज्वला गॅस योजना असेल, स्वच्छालयाची योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, अनेक योजना ज्या आहेत उत्तमरित्या दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीवर खुश आहेत. सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार पॅनल टू पॅनल आपण निवडून द्यावेत. धन्यवाद.